छायाचित्र हे केवळ एखाद्या क्षणाचं चित्रण नसून त्या एका छायाचित्रातून हजारो शब्द व्यक्त होत असतात। एखादं चित्र पाहिल्यानंतर त्या घटनेची किंवा प्रसंगाची अनुभूती नागरिकांना येते। तसंच छायाचित्रांच्या माध्यमातून जुन्या आठवणींना उजाळा देखील दिला जातो। ठाणं बदलतंय, ठाण्याचा होत असलेला विकास छायाचित्रकारांनी छायाचित्राच्या माध्यमातून मांडावा असं नमूद करत छायाचित्रकाराला त्याचा तिसरा डोळा सातत्यानं उघडा ठेवावा लागतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात केलं। जागतिक छायाचित्र दिनानिमित्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं पालिका भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं। त्यानिमित्तानं ते बोलत होते। कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपळकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, शिवसेना गटनेते पवन कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्ष मिनल संखे, उथळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष जयश्री डेव्हिड, वागळे प्रभाग समिती अध्यक्ष एकता भोईर, लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अध्यक्ष निर्मला कणसे, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते नजीब मुल्ला, नगरसेवक संजय वाघुले, उपायुक्त डॉक्टर मिताली संचेती, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, ठाणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे यांच्यासह ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य आणि पत्रकार यावेळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळेला बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी छायाचित्रकारांच्या कार्याचे विशेष कौतुक केलं। आनंदाचा क्षण असो, दुःखाचा प्रसंग असो किंवा एखादी संकटाची परिस्थिती असो, फोटोग्राफर आपल्या जीवाची पर्वा न करता घटनास्थळी पोहोचून ते क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपत असतो। कोविडच्या कठीण काळातही पत्रकार आणि छायाचित्रकारांनी जीव धोक्यात घालून समाजापर्यंत महत्त्वाची माहिती पोहोचवण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं।